नमस्कार, मी गीतांजली प्रल्हादराव कांबळे। आज आपणासमोर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त दोन शब्द व्यक्त होणार आहे। माझा विषय आहे आजच्या समाजामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार किती प्रासंगिक। सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतींना वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते। आदरणीय विचारमंच अध्यक्ष महोदय, परीक्षक आणि उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, आजच्या समाजामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार किती प्रासंगिक आहेत तर आपण हे अनेक मुद्द्यांद्वारे स्पष्ट करू शकतो। प्रथमतः शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजासमोर मांडला। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, आपण त्यांना म्हणतो क्रांतीसूर्य, क्रांतीचा सूर्य। या क्रांतीसूर्याने अनेक दुर्लक्षित घटकांवर समस्यांवर प्रकाश टाकला आणि ही क्रांती घडवून आणली। आणि त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या होत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले। या दाम्पत्यानं स्त्रियांच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली आणि म्हणूनच आज मी तुमच्यासमोर उभी आहे आणि माझे मतं मांडू शकते याची मला पूर्णपणे जाणीव आहे। शिक्षण हे व्यक्तींपर्यंत पोहोचलं पाहिजे, प्रत्येकाने शिक्षण घेतलं पाहिजे हा त्यांचा विचार होता। आज आपण 21व्या शतकात आहोत। 21व्या शतकामध्ये मानव हा चंद्रापर्यंत पोहोचलेला आहे। विज्ञान तंत्रज्ञानाचं युग म्हणून या 21व्या शतकाला ओळखलं जातं। पण हे शिक्षण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलंय का, प्रत्येक समाजापर्यंत पोहोचलंय का तर नाही। अजूनही बराच समाज व्यक्ती या शिक्षणापासून वंचित आहेत आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार अंगीकारणे अत्यंत महत्त्वाचं आहे। स्त्री पुरुष समानता, महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांच्या पत्नीला शिकवून पहिली स्त्री शिक्षिका बनवण्याचा मान मिळवून दिला। हा एक अतिशय मोठं उदाहरण त्यांनी समाजासमोर ठेवलं होतं। त्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, म्हणजे त्या काळी स्त्री पुरुष समानता नव्हती। मग आज आहे का? स्त्रियांना शिकवलं म्हणजे समानता झाली का तर नाही झाली। आजही स्त्री पुरुष समानता ही पूर्णपणे समाजामध्ये रुजवली गेलेली नाहीये। स्त्री भ्रूण हत्या हे सगळ्यात महत्त्वाचा त्यातला एक आपण घटक म्हणू शकतो। स्त्री भ्रूण हत्या जर बंद झाली तरच आपण समजू शकतो की स्त्री पुरुष समानता आज समाजामध्ये रुजली गेलेली आहे। पण आपल्याला स्त्री भ्रूण हत्येचे अनेक बातम्या आपण वर्तमानपत्रामध्ये पाहतो, न्यूज चॅनलला पाहत असतो। त्यानंतर भेदभाव, जातीमध्ये भेदभाव, धर्मांमध्ये भेदभाव, ह्या सगळ्या प्रथांना महात्मा ज्योतिराव फुले यांनी कडाडून विरोध केला। अनेक आव्हानांना त्यांना सामोरं जावं लागलं, परंतु त्यांनी त्यांचा लढा सोडला नाही। आणि आजही हे भेदभाव कुठं ना कुठं दिसून येत आहेत। तू अमक्या जातीचा, तू तमक्या जातीचा असं म्हणून व्यक्तीला हिणवलं जातं आणि ह्या सगळ्याचा परिणाम त्याच्या मानसिकतेवर होतो। त्याची मानसिकता खालवली जाते आणि ते उच्च कोटीच्या विचारापर्यंत सुद्धा एवढ्या एका गोष्टीमुळं ती व्यक्ती जाऊ शकते। अंधश्रद्धेला कुठेही थारा न देणारे महात्मा ज्योतिराव फुले। वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा, विज्ञानाची कास धरा असे सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले। मग ही अंधश्रद्धा मुळापासून नष्ट झाली का आज तर नाही झाली। आपण पाहतोय, वाचतोय, बघतोय, जागोजाग भोंदू बाबांचं पीक वाढलंय, अंधश्रद्धाचं पेव फुटलेलं आहे। इतकी अंधश्रद्धा लोकांमध्ये भिनलेली आहे। इथं नारळ फोड, तिथं मिरची टांग, तिथं लिंबू काप, हे सगळे प्रकार आज सुरू आहेत केवळ आणि केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन नसल्यामुळे। हा वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचं काम आपण जर केलं, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांना धरून आपण जर पाऊल टाकलं तर ही अंधश्रद्धा नक्कीच नष्ट होईल। असे हे जे विचार आहेत, नारळ फोड, मिरची बांध, कुठं लिंबू काप, हे असे विचार त्यांच्या मनाला स्पर्शूनही जाणार नाही। आणि यासाठी महत्त्वाचं आहे महात्मा ज्योतिराव फुलेंचे विचार आत्मसात करणं। दुसरा सध्याच्या समाजामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांची आत्महत्या। शेतकऱ्यांच्या समोर
अनेक समस्या आहेत. त्यांना आसमानी सुलतानी संकटांना सामोरं जावं लागत आहे. कुठं दुष्काळ आहे, कुठं महापूर आलेला आहे. अशा अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागत आहे. आणि ह्या समस्यांना सामोरं जाता 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 त्यांना आत्महत्येपर्यंत पाऊल उचलावं लागत आहे. पण जर आपण महात्मा ज्योतिराव फुलेंचे विचार जर पाहिले तर त्यांनी शेतकऱ्यांची आसुडी ह्या पुस्तकामध्ये सर्व सविस्तर मांडलेलं आहे. आणि ह्याचाच धागादोरा पकडून आपण या समस्यांवर आज मात करायला पाहिजे असं मला वाटतं. अज्ञान हा सगळ्यात मानवाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. ही अविद्या, हे अज्ञान नष्ट करण्याचं काम आजही आपल्याला करायचं आहे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांच्या माध्यमातून. आणि हे विचार आज आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे. महात्मा ज्योतिराव फुले हे फक्त इतिहासातच नाही तर त्यांचे विचार आजही आणि उद्याही या समाजाला मार्गदर्शक ठरणार आहेत, दिशादर्शक ठरणार आहेत. शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेन की महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार आपल्या समाजाच्या उज्ज्वल भविष्याचे दीपस्तंभ आहेत. आणि एवढंच बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.